आज मी तुम्हाला नवीन अशी कटिंग दाखवणार आहे, क्रॉस कटिंग. आणि हे क्रॉस कट ब्लाऊज आहे. याचं पूर्ण कसंही वडलं तरी हे क्रॉस दिसतं किंवा क्रॉस असतं. पाहू शकता, असं जरी वडलं तर पूर्ण फाकल्या जातं. आपण जशी गळ्याला क्रॉस पट्टी लावतो त्याप्रमाणे पूर्ण कपडा हा घेतला जातो आणि हे यालाच क्रॉस कट ब्लाऊज म्हणतात. आणि हा आंध्राचा ब्लाऊज आहे, आंध्रा पॅटर्न आहे. आंध्रामध्ये हेच ब्लाऊज चालतात, क्रॉस कट ब्लाऊज. तर त्याची कटिंग आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत, परफेक्ट अशी तुम्हाला सगळ्यांना समजेल अशीच आपण नवीन नवीन म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपलं कटोरी झालेलं आहे, 4 टक झाले, 1 टक झाले, प्रिन्सेस कट झाले. आता हे 4 म्हणजे क्रॉस कट ब्लाऊजची आपण ही कटिंग करत आहोत, परफेक्ट तर करणार आहोत. सर्वप्रथम आपण माप घेणार आहोत, उंचीपासून सुरुवात करणार आहोत. उंची घ्यायला तर आपण ही उंची घ्यायची आहे आपली, जिथून आपलं शोल्डर जोडलं जातं तिथून आपण परफेक्ट अशी उंची घेणार आहोत. करेक्ट. तर उंची इथं आहे 14, 14.25 आलेली आहे. आपण थोडीशी वाढून घ्यायची आहे, म्हणजे 14.5 ठेवूया. आणि उंची घेणार आहोत आपण 1 इंच वाढून 14.5ची 15.5 ठेवणार आहोत. तर 15वर आपण ही खूण केलेली आहे, परफेक्ट. आता याचा गळा मात्र मोठा आहे. गळा हे ब्लाऊज जे आहे, ब्लाऊजचा गळा. आता याची टिचिंग सुद्धा थोडीशी वेगळीच येते, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे टिचिंग कशी वेगळी येते. तर याचा गळा पाहू शकता, मागचा गळा 10 इंच आहे. तर याची टिचिंग कशी येणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर हे 10 इंच आपला गळा, मागचा गळा आहे. याची टिचिंग तुम्हाला परफेक्ट दाखवणार आहे. आणि आता आपण याचं जे शोल्डर आहे, आपण आता शोल्डर मोजूया. शोल्डर याचं 2 आलेलं आहे, त्यासाठी आपण गळा आणि शोल्डर मिळून आपण 5 इंच ठेवणार आहोत. गळा आणि शोल्डर मिळून हे 5 इंच ठेवायचं आहे आपल्याला. आता याचा मोंढा आपल्याला घ्यायचा आहे. याचा मोंढा आपल्याला 6 इंच आलेला आहे. 6 इंच आपण घेऊन टाकायचा आहे. मोंढा आहे तेवढा घ्यायचा आहे. 6 इंचावर आपण हे खूण करून घ्यायची आहे, परफेक्ट. आणि आता आपण आपली एक साइड छाती आलेली आहे 10 इंच. तर आपण पाहूया छातीचा चौथा भाग कसा येतोय. आपण पूर्ण छाती मोजून पाहूया पाठीमागून, कारण जेवढा गळा मोठा असेल तेवढं ब्लाऊज फाकल्या जातं. पाहू शकता, जर पाठीमागून जर मोजलं तर हे 11 आलेलं, म्हणजे छातीचा दुसरा भाग म्हणजे 22 आलेला आहे. तर त्याच्या निम्म म्हणजे 11. तर आपण 11 ठेवणार नाहीत, कारण ब्लाऊज हे गळा खूप मोठा आहे आणि गळा मोठा असल्यामुळं ब्लाऊजचं माप वाढतं. त्यासाठी आपण हे आपण 10 ठेवणार आहोत. आणि 1 इंच आपल्याला मार्जिन पाहिजे आहे. आपण एक साईड मोजलं होतं ते आपण तेवढंच ठेवणार आहोत. तेवढं ठेवणार नाही, कारण 11 आलेलं आहे पाठीमागून जर मोजलं तर. कारण गळा खूप मोठा आहे, 10 इंच असल्यामुळं याची मार्जिन खूप वाढते. त्यासाठी आपण 1 इंच डाऊन केलेला आहे. आता हे आपण 11 इंच आपलं छाती घेतलेली आहे. आणि हे 1 इंच आपण 10 इंच आपण छातीचा चौथा भाग 10 इंच घेतलेला आहे. 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. गळा पाठीमागचा मोठा असल्यामुळं ब्लाऊज खूप फाकल्या जातं. अजून आपल्याला त्यामधून मार्जिन मिळणार आहे. आणि हे इथं आपण 1 इंच घेणार आहोत, कारण आपला मागचा गळा खूप मोठा आहे. त्यासाठी आपण हे मागचं 1 इंच घेणार आहोत खड्डा. आता आपण मोजायचा आहे समोरचा गळा. समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर समोरचा गळा 7.5 इंच आलेला आहे. आपण 7 इंच घेणार आहोत, कारण हा गळा खूप मोठा आहे त्यांना, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कमी घ्या म्हणून. तर आपण 7 इंच ठेवणार आहोत समोरचा गळा. गळा रुंदी ठेवणार आहोत 2.25 इंच. हे 2.25 आपण गळ्याची खोली ठेवणार आहोत. गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे झालं आपलं, हा झाला समोरचा गळा आणि हे आपली बॉडीचं माप झालेलं आहे तयार. आता आपण क्रॉस पट्टी आणि आता 2.5 आणि 3 आपण ही क्रॉस पट्टी घेणार आहोत.
प्रत्येक नियम तोच आहे, 2.5 आणि 3. तर आपण हे आता आपण हे कट करून घेणार आहोत आणि आपण टक्स 4 वर ठेवायचे, 2.5 वर, हा टक्स 2.5 वर ठेवायचा आहे आणि तर ही झाली आपली परफेक्ट कटिंग. आता आपण हे कट करून घेणार आहोत. व्यवस्थित हे असं कट करून घ्यायचं आहे. आणि आपण जशी मार्किंग टाकलेली आहे त्याच्या साईडने घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला मार्जिन कमी पडणार नाही. आता हे आपण पाठीमागच्या भागालाच कट म्हणजे ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण क्रॉस कट टाकायचा आहे याला. तर आता क्रॉस कट कसं टाकायचं आणि ब्लाऊज कसं तयार होणार आहे क्रॉस कटिंग ते आपण पाहूया. तर मी पूर्ण हा भाग आपला तिरका टाकलेला आहे, पूर्ण क्रॉसमध्ये टाकलेला आहे, पाहू शकता. आता आपण याला आखून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की आपण माप कसे टाकलेले आहे. इतकी सोपी फिटिंग म्हणजे कटिंग, जेणेकरून तुम्हाला किती जरी नवीन असाल तरी तुम्हाला समजेल अशीच ही कटिंग आहे परफेक्ट. आणि हे गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवरच मी सांगत असते, कारण हे अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे. तर पाहू शकता आपण हे असं आखून घेतलेलं आहे तसं आपण पूर्ण आखून घेऊया. पाहू शकता किती कमी वेळेमध्ये आपण हे ब्लाऊज कटिंग करत आहोत, एकदम परफेक्ट. पाहू शकता. आता हे क्रॉस पट्टी आपण इकडे घ्यायची आहे, कारण इथं जागा मात्र वाढून घेण्यासाठी आपल्याला कमी आहे, त्यामुळे आपण इथं न घेता आपण इकडे घेणार आहोत. आणि मला एक कमेंट्स आली होती की त्यांची क्रॉस पट्टी कमी पडते, तर का पडते कमी मला माहित नाही. पण आता आपण ही जशी क्रॉस पट्टी काढलेली आहे तशीच आपण इथं मात्र आपल्याला या ब्लाऊजसाठी आपल्याला एक पाऊण इंच आपल्याला खाली जायचं आहे. ते पण सांगते कशासाठी. 4 टक्समध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला आता हे पाऊण इंच मी का वाढून घेतलेला आहे, कारण आपल्याला हा जो टक्स आहे इथं आपला टक्सनी उंची कमी होणार आहे, त्यासाठी हा पाऊण इंच आपण इथं घेतलेला आहे. याच्यासाठी आपला हा टक्स देण्यासाठी मी पाऊण इंच हे वाढून घेतलेला आहे. आणि हा जो आपला टक्स येतो तो आपला म्हणजे मागचा आणि पुढचा बरोबर आता हे आपल्याला मोठा घ्यावे लागणार आहे टक्स. तर आपण त्यासाठी इथं आपण वाढून घेतलेले आहे, फिटिंगच्या साईडने आपण वाढून घेतलेला आहे या ठिकाणी 1 इंच. आणि इथला जो आपण टक्स देतो, कारण आपल्याला पप चांगला पाहिजे त्यासाठी आपण इथं टक्स देतो, इथं देतो. त्यासाठी आपण ही आणि ही मार्जिन वाढून घेतलेली आहे. टक्स आपला परफेक्ट कटोरीसारखा यावा त्यासाठी आपण ही उंची, हा टक्स दिला ही उंची ब्लाऊजची कमी होती, तर ती उंची कमी होऊ नये, टक्स देऊन सुद्धा आपलं ब्लाऊज परफेक्ट यावं त्यासाठी ह्या टक्सची जी आपण इथं जो टक्स घेणार आहोत त्याचे ही मार्जिन आपण इथं सोडलेली आहे. आणि इथला जो आपण हा जो टक्स देतो त्याची
मार्जिन आपण इथं सोडलेली आहे, म्हणजे आपलं ब्लाऊज मागचं आणि पुढचं परफेक्ट येतं. आणि ही मात्र ही खालची इथं तुम्ही सोडल्या, आपण टक्स दिल्यामुळं आपलं हे कमी होऊ नये, ही मार्जिन ह्या टक्समध्ये जाते. ही मार्जिन या टक्सची मार्जिन इथं येते आणि इथली मार्जिन इथं मिळते. यासाठी आपण दिलेला आहे परफेक्ट. आता आपण कट करून घेऊया. आणि हा पूर्ण क्रॉस कट ब्लाऊज आहे. तुम्हाला कळतही असेल की हा पूर्ण क्रॉस दिसतोय. कारण कसाही वळला तरी पण तो क्रॉस होणार आहे. जशी आपण कटोरी टाकतो तसंच मी हा कपडा टाकलेला आहे, फ्रंट टाकलेला आहे. आता आपल्याला समोरचा खड्डा आपण वाढून घेतलेला नाही, आता आपण इथं वाढून घेणार आहोत समोरचं. आता हे आपण समोरचा खड्डा घेणार आहोत. तर इतकी सोपी कटिंग सगळ्याला समजेल अशीच आपण केलेली आहे. आता पाहू शकता, कसंही वळलं तरी क्रॉसमध्ये, कसंही वळलं तरी क्रॉसमध्ये, तर यालाच क्रॉस कट म्हणतात. असं व्यवस्थित हे, तर हे आपण क्रॉस कट करून घेतलेलं आहे. आता आपला 2 पार्ट मागचा आणि पुढचा झालेला आहे तयार. यामध्ये आपण काढणार आहोत क्रॉस पट्टी. आता आपण बाही काढून घेणार आहोत. आणि हे बाहीचं माप कसं टाकायचंय, पाहू शकता. ही बाही, कारण ब्लाऊज मोठा आहे. बाही रुंदी आपण याला धरूनच ठेवलेली आहे परफेक्ट. पाहू शकता इथं आपली बाही रुंदी येते. कारण बाही रुंदीचं टेन्शन घेऊन जाऊ नका. जुनं ब्लाऊज जे मापाचं आहे त्या मापाच्या उलटं करायचं आणि हे असं टाकायचं आणि ती झाली तुमची बाही रुंदी. आता बाही लांबीचंच फक्त तुम्ही टेन्शन घेत जा, कारण 5.5 इंच आपली बाही लांबी आहे. 5.7 आपण ठेवणार आहोत, कारण आपला 1 इंच आपण देत असतो वाढून. आता आपण या बाहीला 3.5चा उतार देणार आहोत. कितीचा? 3.5चा पाहूया. या बाहीला कितीचा उतार आहे ते पण पाहूया. जुन्या बाहीला आता 5.6 आहे, तर आपण हे पण मोजून घ्यायचं आहे. इथं 5.6 ठेवायचं. जेवढी बाही आली तेवढी आपण इथं ठेवायचं आणि पाहायचं आहे जिथून शिलाई आपली इथपासून शिलाई आहे, तर याचा उतारच तयारच. आता उतार किती आहे? 3.5चा उतार तयार झालेला आहे. कितीचा? 3.5चा उतार आपल्याला इथं भेटलेला आहे. आणि 2.5 इंच बाही तयार झालेली आहे. खाली 2.5 आहे आणि वर मात्र 5.6 आहे. पाहू शकता 5.6. तर 2.5, 1, 2, 3, 3.5चा उतार आपल्याला ह्या बाहीला आहे. 3.5चा उतार तयार करून ही बाही 3.5चा उतार आहे. आपण इथं 3.5चा दिलेला आहे, तर आपण चेक करणार आहोत की आपलं 3.5चा उतार परफेक्ट बसेल की नाही. आपण हे सुद्धा चेक करूया. ते चेक कसं करायचं ते आता आपण पाहूया. आता आपण हे 1.5 इंचावर आपण फिटिंग येणार आहे, म्हणजे ठेवायचे सरळ आणि हा आकार द्यायचा आहे आपल्याला बाहीचा. तर आपण आता मोजून घेऊया मोंढा. तर मोंढा कसा मोजायचा हे काढून घ्यायचंय, उलटं करायचं आणि हे, तर आपला मोंढा इथं येणार आहे. करेक्ट, इथं येतोय मोंढा. आणि त्याची फिटिंग किती येते ते पाहूया. तर ह्या ब्लाऊजची फिटिंग अशी येणार आहे. मोंढा आपण मोजूया. टेपणी, कारण खूप डीपमध्ये कसं येतंय ते सुद्धा सांगत आहे मी. खूप डीपमध्ये 9.5चा मोंढा आहे याचा तयार आहे. 9चा मोंढा, तर पाहू शकता 9चा मोंढा तयार आहे.
आणि आता आपली शिलाई मार्जिन जरी आपली आता इथं अर्धा जाणार आहे आणि इथं अर्धा जाणार आहे, तर आपण पाहूया आपलं किती येते अंतर. म्हणजे आपल्याला थोडासा उतार जास्त द्यायला आपण इथं कारण आपलं इथंच 3.5चा आपण उतार दिलेला आहे. तर आपली बाही जर 5.75 असेल, 5.6 असेल, तर पाहूया आपण आपलं माप बरोबर येते का चेक करू. आणि आता आपल्याला काय मोजायचं आहे, हे अंतर ह्या टीप पासून या टीप पर्यंत अंतर मोजायचं. म्हणजे तुमचं करेक्ट असं हे येणार आहे. आता हे किती आहे, 2.5 इंच आहे. आता आपण पाहूया आपलं 2.5 इंच येते का. तर करेक्ट आपलं 2.5 इंच आलेलं आहे. पाहू शकता 2.5 इंच, कारण ही आपली मार्जिन इथेही जाणार आहे, समोरही जाणार आहे. तर आपला उतार 3.5चा उतार ह्या बाहीसाठी परफेक्ट बसलेला आहे. आपण हा पूर्ण आकार मोजून 9.5 आपला मोंढा आलेला आहे आणि हे आपला उतार करेक्ट असा आलेला आहे. 2.5 इंच जुन्या ब्लाऊजचा सुद्धा 2.5 इंच आहे, याचा सुद्धा 2.5 इंच आहे. तर आपण या बाहीला उतार दिलेला आहे 3.5चा, बाही लांबी आहे 5.6 इंच, 1 इंच आपण वाढून घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर बरेच जण व्हिडिओ पाहतात पण लाईक मात्र करत नाही. लाईक्स करत जा, कारण तुम्ही जर लाईक केलं तर मग आम्हाला समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. तर त्यासाठी तुम्ही लाईक मात्र करत जा. तर अशी ही आपली बाही आपण कट केलेली आहे. बाहीला जॉईंट येणार आहे एवढा मोठा. तर आपण आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. आता ती क्रॉस पट्टी कशी काढायची आहे, एक आपल्याला कमेंट्स पण आलेली होती त्यांची, की त्यांची क्रॉस पट्टी त्यांना पुरत नाही, कमी पडते. ते उंचीमध्ये कमी पडते की लांबीमध्ये कमी पडते ते माहीत नाही, पण त्यांना उंची कमी पडते. तर आपण एक्स्ट्रा किती घेतलेला आहे ते पण दाखवते मी. आपण पाठीमागच्या भागापेक्षा एक्स्ट्रा किती घेतलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आपण एवढं आपण हा मागचा भाग आहे त्याच्यापेक्षा आपण एवढं एक्स्ट्रा झालेलं आहे आपलं. आणि ही मार्जिन आपल्याला लागणारच आहे, कारण आपला इथला टक्स आहे, इथला टक्स आहे, इथला टक्स आहे, त्याच्यासाठी ही मार्जिन आपल्याला लागणार आहे. म्हणजे मागचे आणि पुढचं भाग करेक्ट होतो, त्यासाठी आपण ठेवलेला आहे माप. आता आपण हे पाहू. आता हे किती, आता ही क्रॉस पट्टी किती आलेली आहे, हे 2च आलेलं आहे. पण आपलं इथं जाणार आहे, इथं आपण हे इथला टक्स दिल्यावर, आपला हा टक्स दिल्यावर आपली क्रॉस पट्टी किती आहे, 3. म्हणजे आपल्याला वाढून किती घ्यायची, 4 इंच. म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. हा सुद्धा टक्स दिल्यावर हे सुद्धा अंतर आपलं कमी होतं. पाहू शकता हे अंतर असं. त्याच्यामुळं आपण जे खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे, आता इथं जो अंतर आहे हा आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपलं ते सुद्धा, ही जी मार्जिन आहे ती सुद्धा कमी होणार आहे, ही कमी होणार आहे आणि ही सुद्धा कमी होणार आहे टक्स दिल्यामुळं. पाहू शकता हे आपले टक्स आल्यामुळं आपलं हे आणि हे करेक्ट आलेलं आहे. इथला हा टक्स आहे, पाहू शकता हा टक्स, अजून इथला टक्स आणि हा टक्स. म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट, आपण जेवढं वाढून घेतलेलं होतं इथं जे वाढून घेतलेलं आहे ते आपलं परफेक्ट यामध्ये जातं आणि ब्लाऊज करेक्ट येतं. आता आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत. आपण आपली मेन क्रॉसपट्टी 2.5 आणि 3 आहे. तर आपण 1 इंच क्रॉसपट्टीमध्ये आपण वाढून घ्यायचं आहे, 1 इंच. तर ते कसं घ्यायचंय ते तुम्हाला सांगते. आता आपण 11 इंच ठेवलेलं आहे आपलं पूर्ण. आपण मार्जिन सहित 11 इंच ठेवलेला आहे पाठीचा भाग. तर आपण तेवढाच इथं क्रॉसपट्टीमध्ये पण ठेवायचं आहे. तर 11 इंच ठेवलेला आहे. आणि मला कमेंट्स आली होती क्रॉसपट्टीवर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवा, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांनी पाहून त्यांचं जे चुकतंय ते त्यांना कळणार आहे. कारण आपल्याला ही आपली मेन, आपण ही क्रॉसपट्टी इथं 2.5 आणि इथं 3 टाकली होती. तर आपल्याला हे 3 आपल्याला इथं 4 टाकायचं आहे. हे आता कट करणार आहोत आपण. तर इथं आपल्याला 4 टाकायचं आहे आणि इथं 2.5 आहे, तर इथं आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. म्हणजे आपण 1 इंच मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा 1 इंचाने मोठा घ्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला हे वाढून घ्यायचे आहे क्रॉसपट्टी. आता आपण हे जो कडक भाग आहे काठाचा तो कट करून टाकणार आहोत आणि आपली क्रॉसपट्टी ही परफेक्ट होणार आहे. तर त्यांना नक्कीच समजेल की ती क्रॉसपट्टी कशी काढतात.
ही क्रॉसपट्टी पाहून त्यांनी म्हणजे त्यांचं आलेल्या क्रॉसपट्टीमध्ये त्यांनी 1 इंच क्रॉसपट्टी वाढून घ्यावी लागते, म्हणजे कमी पडणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. परफेक्ट आपली ही कटिंग झालेली आहे क्रॉसपट्टीची. आणि किती सोपे आणि सांगितलेलं आहे. बरेच याला पेपर लागतो. क्रॉस कट ब्लाऊज क्रॉस कटिंग करायला पेपर लागतो, पण पेपर न वापरता आपण ही आयडिया वापरलेली आहे. याच्यावरच आपण ही माप टाकून कट केलेलं आहे. कमी वेळेमध्ये आपलं हे कटिंग झालेलं आहे. तर या पेपर न आखता तर अशी ही तुम्ही सोप्यात सोपी कटिंग शिका, म्हणजे तुम्हाला सुद्धा येईल. आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हे शिकायलाच पाहिजे वेगवेगळे ब्लाऊज. कारण गिऱ्हाईकाला तुमच्याकडं जे गिऱ्हाईक येतं त्यांना तुमच्याकडं तुम्हाला सगळं येतं, त्यामुळंच तुमच्याकडे येतात. आणि तुम्हाला जर सगळं आलं तर तुमचं इम्प्रेशन त्यांच्यावर पडतं आणि तुम्ही जे पैसे मागता ते तुम्ही द्यायला त्या तयार असतात. फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ते शिकायचं आहे तुम्हाला. तर कटिंग कशी वाटली हे नक्की समजून म्हणजे सांगायचं आहे. सोपी अवघड हे सांगायचं आहे. आणि लाईक्स मात्र नक्की करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून व्हिडिओ खूप म्हणजे यूज खूप येतात आणि लाईक्स 50, 25, 10, 5 असे येतात. तर लाईक करत चला मैत्रिणींनो. अशाच नवीन नवीन ट्रिक तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. अतिशय सुंदर अशी कटिंग सोप्यात सोपी तुम्हाला सांगणार आहे. आणि दिवाळीपर्यंत तुम्हाला ब्लाऊज तुमचं शिवून घालायचं आहे. त्याचसोबत तुम्हाला जर तुम्ही जास्त एक्स्ट्रा मेहनत केली तर गिऱ्हाईकाचे सुद्धा ब्लाऊज तुम्हाला शिवायचे आहेत. आणि हे गिऱ्हाईकाच्या ब्लाऊजवरच मी तुम्हाला कटिंग सांगत आहे. परफेक्ट. तुम्ही जर 5,000 रुपये जरी पे केले तरी इतक्या बारीक गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. 25 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळंच मला ह्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगता येते. नवीन शिकणाऱ्याला मात्र ह्या गोष्टी अनुभव घेऊनच येतात, तसं येत नाही. मला सुद्धा येत नव्हतं, मी सुद्धा तुमच्यासारखीच होती. पण शिकत सगळं शिकतं आणि त्याच्यातून आपल्याला अनुभव मिळतो. आणि त्याच अनुभवातून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल यूट्यूबवर काम करायचं आहे तर ते कसं करायचं आहे, जर तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं असेल तर व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर ते कसे करायचे जर माहीत नसेल तर कमेंट्स करा, सांगेन. कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच होते. मला सुद्धा काहीच येत नव्हतं, काहीच बोलायला सुद्धा येत नव्हतं. पण प्रॅक्टिस करत माझे जुने व्हिडिओ पहा तुम्ही. काहीच जमत नव्हतं मला, आत्ताही जमत नाही, पण हळूहळू प्रयत्न करते जेणेकरून सगळ्याला समजेल. तर आपला व्हिडिओ आपण इथं संपला. पुढच्या व्हिडिओची सुरुवात करूया.